नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनेल पुष्पास किचनमध्ये. मैत्रिणींनो, आज आपण चॉकलेट फ्लेवरमध्ये बेंटो केक बनवून रेडी करणार आहोत. चला तर मग केक बनवायला सुरुवात करूयात. तर इकडे बघू शकता चॉकलेट फ्लेवरमध्ये स्पंज बेक करून मी त्याच्या लेयर्स कट करून घेतलेले आहेत. सोबतच व्हिपिंग क्रीम जी आहे ती सुद्धा व्हिप करून घेतलेली आहे. चॉकलेट गनाशसुद्धा बनवून घेतलेला आहे. तर इथे मी बेस घेतलेला आहे. बेसवरती थोडीशी क्रीम लावून घेतलेली आहे. या ज्या केकच्या लेयर्स आहेत आपण कट करून घेतलेल्या, त्या आता आपण सेट करून घ्यायच्या आहेत. थोडीशी क्रीम लावून त्याच्यावरती एक लेयर ठेवून दिलेली आहे आणि त्याला छान असं सोकिंग करून घेतलेलं आहे. सोकिंग करण्यासाठी मी इथे चॉकलेट गनाशचा वापर केलेला आहे. थोडंसं वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे गनाश टाकलेला आहे आणि ते छान असं मिक्स करून त्याने सोकिंग केलेलं आहे. तर इकडे बघू शकता आपली जी पहिली लेयर आहे ती छान अशी मी इथे सेट करून घेतलेली आहे. त्याच्यावरती सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेतलेली आहे. आता आपण त्याच्यावरती जे चॉकलेट गनाश आहे ते टाकून घ्यायचं आहे. मैत्रिणींनो, चॅनेलवरती चॉकलेट गनाश कसं बनवायचं त्याची सुद्धा रेसिपी आहे, तर तिथे जाऊन तुम्ही बघू शकता. चॉकलेट गनाश आपण स्प्रेड करून झाल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडेसे चोको चिप्स असतात ते टाकून घ्यायचे आहेत. चोको चिप्स टाकून झाल्याच्या नंतर इथे मी दुसरी लेयर आहे ती सेट करून घेतलेली आहे आणि यालाही छान असं सोकिंग करून घेणार आहे. तर बघू शकता सोकिंग करणं खूप गरजेचं आहे केक बनवताना. मैत्रिणींनो, मार्केटमध्ये खूप ट्रेंडिंगमध्ये असणारे हे बेंटो केक बनवणं खूप सोपं आहे. तर हा जो केक बनवण्यासाठी बेस आहे तो मी 4 इंचाच्या टीनमध्ये बेक करून घेतला होता. तुमच्याकडे जर का केक टीन नसेल तर तुम्ही जो जेवणाचा डब्बा असतो त्या डब्यामध्ये सुद्धा बेक करू शकता. त्या डब्यामध्ये सुद्धा खूप छान असा केक बनवण्यासाठी लागणारा जो स्पंज आहे तो बेक होतो. तर इकडे बघू शकता दोनही लेयर छान अशा सेट झालेल्या आहेत. दोन्ही लेयर्स सेट करून झाल्याच्या नंतर सगळीकडे मी क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे. क्रम कोटिंग करणं खूप गरजेचं आहे. तर याच्यावरती सुद्धा जे चॉकलेट गनाश आहे ते छान असं सगळीकडे स्प्रेड करून घेतलेलं आहे. थोडेसे चोको चिप्ससुद्धा टाकून घेतलेले आहेत. आता आपण जी तिसरी लेयर आहे ती सेट करणार आहोत. मैत्रिणींनो, चॅनेलवरती जर का नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवरचे जर का व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक करायला विसरू नका आणि छानशी कमेंटसुद्धा करत जा. तर इकडे बघू शकता आपल्या 3ही लेयर्स छान अशा सेट झालेल्या आहेत. आता आपण सगळीकडे एकदा क्रम कोटिंग करून घेणार आहोत. याच्यानंतर जे केकचं फायनल आयसिंग आहे ते सुद्धा आपण करून घेणार आहोत. तर थोडीशी क्रीम वापरून मी इथे सगळीकडे छान असं केकचं क्रम कोटिंग करून घेतलेलं आहे. क्रम कोटिंग करून झाल्याच्या नंतर एक 5 ते 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जे क्रम्स असतात छोटे छोटे आयसिंग करताना ज्या क्रीमसोबत येतात ते येणार नाहीत. याने आपल्या केकचं जे फायनल आयसिंग फिनिशिंग असतं ते खूप छान होतं. तर इकडे बघू शकता सगळीकडे मी पायपिंग बॅगच्या मदतीने क्रीम केकवरती लावून घेतलेली आहे. तुम्हीही अशा पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये क्रीम भरून सगळीकडे लावून घ्यायचं आहे. याने आपल्या केकचं जे फिनिशिंग आहे ते खूप छान येतं आणि क्रीम जी आहे ती सगळीकडे व्यवस्थित लागली जाते. तर आता आपण पॅलेट नाईफच्या मदतीने सगळीकडे क्रीम स्प्रेड करून घेणार आहोत. तर इकडे बघू शकता पॅलेट नाईफनी मी अगोदर थोडंसं हलकंसं सगळीकडे फिरवून घेतलेलं आहे. याच्यानंतर आपण स्क्रॅपरनी छान असं याचं फायनल फिनिशिंग करणार आहोत. मैत्रिणींनो, बेंटो केक बनवणं तर खूप सोपं आहेच आणि खूप कमी वेळामध्ये हा केक बनवून तयार होतो. अशा पद्धतीचे केक बनवून तुम्ही सेलिंगसुद्धा करू शकता, सोबतच गिफ्टिंगसुद्धा करू शकता बड्डेमध्ये वगैरे.
तर इकडे बघू शकता केकचं जे फायनल आयसिंग आहे ते झालेलं आहे इथे. मैत्रिणींनो, व्हिडिओ थोडासा स्किप झालेला आहे. तर इकडे बघू शकता मी थोडीशी स्क्रॅपरवरती ब्ल्यू कलरची क्रीम घेऊन मी सगळीकडे स्क्रॅपर फिरवला होता आणि वरती ब्ल्यू कलरची जी क्रीम आहे ती पॅलेट नाईफच्या मदतीने मी अशी लावून घेतलेली आहे आणि याच्यावरती हॅप्पी बर्थडे दादा असं लिहिलेलं आहे. हा केक जो आहे तो एका ताईंनी आपल्या भावासाठी बनवून घेतला होता. तर हा केक जो आहे तो ऑर्डरचा आहे आणि अशा पद्धतीने आता आपला केक रेडी झालेला आहे आणि तो आपण या बॉक्समध्ये सुद्धा आता ठेवणार आहोत. तर पॅलेट नाईफच्या मदतीने हलकासा हा केक आपण अलगद उचलून बॉक्समध्ये ठेवायचा आहे. तर इकडे बघू शकता जो पावशेरचा बेंटो केक असतो तो आता आपला इथे रेडी झालेला आहे आणि बॉक्समध्ये मी बटर पेपर ठेवून दिलेला आहे. त्याच्यावरती हा केक सेट केलेला आहे. तर याच्यावरती थोडेसे स्प्रिंकल आणि जो सिल्वर डस्ट असतो तो सुद्धा मी स्प्रे करणार आहे. सिल्वर डस्ट खाल्ल्याने काहीही साईड इफेक्ट्स होत नाहीत. थोडीशी आपल्या केकला छान अशी शाईन येते त्या डस्टने. तर चला मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ जो तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभारी आहे. धन्यवाद.